विद्यानंद और यतीश दो ओपनिंग बैटर्स आ चुके हैं। सरस्वती खालिंग और गेंदबाज है हीरामन। बस लोग हीरा ढूंढ रहे थे, हम हीरामन को ढूंढ रहे थे और हीरा आ चुका है। हीरा है सदा के लिए, हीरामन है सदा के लिए। नेवर की पहली गेंद बहुत ही लाजवाब टिप्पा। योगेश जी, पहली बॉल मैच की और इतना अच्छा टप्पा गिरे तो इससे बढ़िया बात क्या होगी? नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडंसं पाहू शकाल आपण आतमध्ये आला. पहिल्या मॅचमध्ये हिरामन काही काळाचा उपस्थित नव्हता, परंतु या मॅचमध्ये मात्र तो इन झाल्यानंतर ताकद आता मात्र चिरोबा वाशिर संघाची अजूनही वाढताना. बहुत अच्छा स्वीप शॉट, आसान नहीं होता स्वीप करना, और अच्छा अनुमान गेंद के टप्पे का, और फिर अपने बल्ले को झाड़ू की तरह घुमाते हुए पीछे की ओर खेला था और फाइन लेग में गेंद रोकी गई। पहला रन स्कोरबोर्ड पर जमा किया जा रहा है। जीटीसी लाइव पर इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण आप अलग अलग मुल्कों में, अलग राज्यों में, अलग शहरों में देख रहे हैं। जीटीसी लाइव अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो आज ही सब्सक्राइब कीजिए और बाजू का बेल आइकन दबाना मत भूलिए। स्कोर 1, 7 स्टार ट्रॉफी का ग्रामीण विभाग का ये पहला सेमीफाइनल का मुकाबला। महेंद्र मागे स्वयं टीम को लीड करते हुए, मागे विकेटकीपर की भूमिका में, गेंदबाज हीरामन और स्ट्राइक पर है यतीश। बहुत ही लाजवाब शालीन स्ट्रेट ड्राइव, गेंद जाती हुई मैदान के बाहर रफू चक्कर हुई और ये लगा आलीशान चौका। एक मन बनवलं होतं त्या ठिकाणी यतीश शेलारने की मला या ठिकाणी फटका खेळायचा आहे आणि तशाच प्रकारे चेंडू मात्र या ठिकाणी हाताला हिरामन शेलारने आणि क्लासिकल ड्राईव्ह अगदी मिड ऑफच्या अगदी बाजूने चेंडू जात असतो. इस बार ड्राइव किया, बेहतर फील्डिंग। इस तरह जब आप 2-3 चौके रोकते हैं तो दबाव बल्लेबाज पर चले जाता है। बहुत सुंदर क्षेत्ररक्षण। नितेश, इन्होंने वो चौका रोका, 5 विदाउट लॉस। पहले ही मन बना लिया, बॉल की गति को मानो इसकी पिछली गेंद पर ही पड़ लिया था और ये उल्टा पुल्टा शॉट और शानदार छक्का। फिनिश, घूम घुमा के 6। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पर। चिरोबा वाशिर के सामने सरस्वती खालिंग की एक प्रभावी शुरुआत कही जाएगी। स्कोर 11 विदाउट लॉस। हमारे साथ जुड़ चुके हैं कुक्से के सुपुत्र और यहाँ के एक मधुर आवाज योगेश पाटिल, वेलकम। और उनके साथ अजय घरत आज हमारे कमेंट्री का त्रिकोण पूरा करते हुए। इस बार बल्ले का अंदरूनी सिरा, यहाँ पर आवाज उठी थी महेंद्र मागे यष्ट्यांच्या मागे जेल घेत आहेत मागे। झेल पाहिला मला लो झेल होता, परंतु स्वतःला मात्र त्या ठिकाणी झोकून दिलं महेंद्र मागेने. बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू स्पर्श होऊन गेला आणि तुम्ही पुन्हा एकदा हा रिप्ले पाहू शकाल. चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली हिरामनच्या माध्यमातून आणि त्यानंतर अप्रतिम झेल. कारण महेंद्रला माहिती आहे की यतीश शेलारचा हा झेल आहे आणि त्याचमुळे मात्र त्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे मात्र या ठिकाणी आपली जी सुरक्षित हाताची ओंजलं होती ती मात्र उघडली. पहिला धक्का लागतो या सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाला. नए बैटर है प्रशांत शेलार।
महेंद्र मागे की तारीफ करनी होगी। महेंद्र मागे बैट्समैन, महेंद्र मागे बॉलर, महेंद्र मागे कैप्टन, महेंद्र मागे विकेट कीपर। मतलब इतना बड़ा ऑलराउंडर बहुत कम देखने मिलता है। जैसे किशोर कुमार थे, सिंगर भी, राइटर भी, डायरेक्टर भी, म्यूजिक कंपोजर भी, कॉमेडियन भी और प्रोड्यूसर भी। 11 पे 1 7 स्टार ट्रॉफी। नया ओवर लेकर आ रहे हैं अब जयेश शेलार। पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी रहे थे, जहां एक ओवर में 5 रन देकर 3 विकेटें उन्होंने ली थी। कमेंट्री बॉक्स में संतरा नाम का जब फल आता है तो उसकी खुशबू जो है चारों दिशाओं में फैल जाती है। हा हा हा। राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी शुरुआत यहां पर जयेश शेलार द्वारा। योगेश, मैन ऑफ द मैच मिलने के बाद उनका आत्मविश्वास बढ़ा है आणि त्याच आत्मविश्वासाने मात्र या ठिकाणी या षटकाला मात्र त्यांनी सुरुवात केली आहे। पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला। इस बार तेज गेंद थी, स्वीप करने का प्रयास, जबरदस्त अपील हो रही है, लेकिन 2 बेहतर गेंदों के जरिए जयेश ने वहां परेशान जरूर किया है बैटर विद्यानंद को। विद्यानंद के सामने गेंदबाजी का परम आनंद लेते हुए गेंदबाज जयेश शेलार। 11 for 1 दूसरा ओवर प्रगति पथ पर। आप देख रहे हैं 7 स्टार ट्रॉफी। फ्लाइटेड बॉल थी, घुमाया इस बार भी, और अंपायर ने अब जाकर उसे वाइड बॉल दिया। थोड़ा समय लिया अंपायर ने, अपने आप को सुनिश्चित किया। यह वाइड बॉल के जरिए स्कोर अब आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 12 रन। इस बार वाइड बॉल के बाद की गेंद और उस पर पुल करने का प्रयास और आउट हो गए विद्यानंद। पाच चेंडू फेस केले आणि फक्त एकच धावाचा तो योगदान देऊ शकला। योगेश, मुझे कहीं ऐसा लग रहा है कि यतीश आउट होने के बाद विद्यानंद जो है, वाइड बॉल के बाद वाली गेंद का प्रेशर एक्चुअली बॉलर पर होना चाहिए, लेकिन बॉलर को पता था कि पिछली बॉल वाइड थी, इसलिए विद्यानंद शॉट खेलेगा ही खेलेगा, और विद्यानंद को वहां पर उन्होंने माया जाल में फंसा दिया। स्कोर 12 पे 2। नए बैटर अब शुभम। शुभम को चाहिए शुभ शुरुआत। जयेश शेलार अपने विकेटों की लय बरकरार रखते हुए पिछले मैच में भी विकेटें ली थी, इस मैच में भी विकेट से शुरुआत कर चुके हैं जयेश शेलार। धीमे से पुश किया, स्क्वायर ऑफ द विकेट, वाइड थ्रो था, बैकअप हुआ, 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट पर 13 रन। 13 for 2। पहले बल्लेबाजी करते हुए सरस्वती खालिंग और गेंदबाजी करते हुए चेरोबा वाशेरे। आप देख रहे हैं 7 स्टार ट्रॉफी का ये पहला सेमीफाइनल। इस मैच की विजेता टीम का एक इनाम पक्का हो जाएगा और वो अंतिम मुकाबले में प्रवेश कर जाएंगे। एक्सप्रेस बॉल थी, बहुत अच्छा। मुझे थोड़ा योगेश दोंदे की याद आ गई, जिस तरह का बॉलिंग एक्शन है। योगेश दोंदे थोड़ा रुकते हैं डिलीवरी के पहले, स्लाइट, देखिए लेकिन ऑलमोस्ट द सेम। इस बार पटकी हुई गेंद थी, खेल दिया है विकेटों के पीछे, 1 रन पूरा किया, दूसरा हो जाएगा। हो सकता है मौका मिले तो तीसरा भी बना लेंगे, लेकिन आखिरी समय पर दोनों ने अपने अपने कदम वापस खींच लिए क्रीज में, और 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर 15 रन। तो 2 ओवर 15 रन 2 विकेट। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या 2 ओव्हरमध्ये, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहिले तर फलंदाज जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कुठेतरी गोलंदाजाने मात्र त्यांना शांत ठेवलं। तत्पुरती आपण जाऊया एक सन्मान करूया। रुपेश पाटील यांचे अगदी जवळचे मित्र, पिंपळगडचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर अबी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत।
आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही आभारी व्यक्त करतोय. नए ओवर की शुरुआत होगी. ये हमारे तमाम मेहमान जो स्टेज के ऊपर से इस वक्त मैच का मज़ा लेते हैं, अभी पाटिल जी जिनका अभी सत्कार संपन्न हुआ, वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर्स, पिंपलगर. भिवंडी में केवल एक गांव तक क्रिकेट सीमित नहीं रहा, हर गांव की क्रिकेट की कहानी है. किस्से और कहानी तो सभी की है योगेश पाटिल जी, लेकिन किसी की छुप जाती है, किसी की छप जाती है. 15 पे 2 उस्मान मालवी जैसा क्रिकेटर भिवंडी ने दिया, और उसके बाद अब आगे आने वाले दिनों में और भी क्रिकेटर्स लेदर बॉल क्रिकेट में नाम कमाए, आगे बढ़े. शुभम 1 बॉल 1. नए ओवर की शुरुआत बहुत अच्छे लय में आते हुए ऑन द राइज खेल दिया है. उज्जवल ने लगा दिया वहां पर एक, शुभम ने खेला हुआ ये उत्कृष्ट 6. मला अगदी बॉटम हँडचा मात्र चांगला वापर केला त्या ठिकाणी. स्टँड अँड डिलेवर लॉंग ऑन वरती बांधले तर क्षेत्ररक्षक होते हिरामन शिलार, परंतु त्यांना सुद्धा मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली नाही. एक और तगड़ा शॉट और ये जन्नाटेदार 6 लग गया. एक बार ऑन साइड, एक बार ऑफ साइड. अब ये शुभम है, सत्यम है, शिवम है, सुंदरम है, शुभम है. शुभ संकेत देत असताना लगातार बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर धाबांची मात्र या ठिकाणी गती वाढत असताना इस बार पैर पे आक्रमण और रन दौड़कर पूरा किया. दूसरे का मौका था, वहां पर थोड़ा सा सुस्त, नहीं, अंपायर ने उंगली ऊपर उठा दी थी और लौटना होगा. स्टंप टू स्टंप बॉल पर LBW आउट होते हुए बैटर शुभम, और बड़ा विकेट यहां पर. लेग बी फोरसाठी रिव्ह्यू नाही आहे, लक्ष असू द्या. तुम्ही फक्त ते बीमरसाठी त्याचा वापर करू शकता. आणि हे जरा ज्यावेळी धावचीसाठी क्रुशियल जरा मोमेंट असेल तर त्यासाठी तुम्ही रिव्ह्यूचा मात्र ठिकाणी वापर करू शकता. परंतु या ठिकाणी दोन्ही पंच मात्र 27 for 3. शुभम ने एक उपयोगी पारी जरूर खेली है यहाँ पर. योगेश 27 पर 3. सरस्वती खालिंग ये टीम के लिए अब नए बैटर आ चुके हैं मैदान में. विवेक शेलार हाथों में ग्लव्स पहनकर उतरते हुए विवेक शेलार. टेनिस क्रिकेट में भी कई बदलाव आए हमने देखा. 10PL जैसे टूर्नामेंट में विकेट कीपिंग ग्लव्स पहनकर टेनिस बॉल में विकेट कीपिंग की गई. समर्थ कड़ू जो कि रायगढ़ के प्लेयर है, इस बार बारिश के मौसम में उन्होंने हेलमेट पहनकर क्रिकेट खेली. इनर ग्लव्स पहनकर खिलाड़ियों को आप देख सकते हैं. कई सारे बदलाव क्रिकेट में आ रहे हैं. हाथ के पसीने की वजह से भी कई खिलाड़ी ग्लव्स पहनना पसंद करते हैं. 27 पर 3 विवेक शेलार जुड़ते हुए प्रशांत के साथ. प्रशांत 2 बॉल 2 रन, और ये बड़ी सफलता मिलती हुई उज्जवल को. विवेक शेलार कोई समय बर्बाद नहीं करना चाहेंगे, आते ही एक स्ट्रेट ड्राइव. बॉलिंग बैटिंग दोनों विभाग में काफी अच्छी क्रिकेट. देखिए, विवेक शेलार और महेंद्र माघे ये अपनी अपनी टीम के सूत्रधार हैं.
जिनके ऊपर विजय निर्भर करेगी आज। इस बार उल्टा पुल्टा शॉट वहां पर बॉलर के सर के ऊपर से जाती हुई गेंद, और तेज कदम भागते हुए विवेक शेलार ने कहा डेंजर एंड पर मैं दौड़ता हूं, आप सेफ एंड पर दौड़िए, साथ में दौड़ेंगे, 2 रन पूरा करेंगे। और 2 रन के साथ स्कोर अब 30 पर पहुंचा, 3 खिलाड़ियों के नुकसान पर। योगेश जी 10 की एवरेज को मेंटेन किया जा रहा है। आणि नक्कीच जर याच ॲव्हरेजने जर पुढे जर गेले तर मात्र 5 ओव्हरमध्ये 50 धावा इथे मात्र पाहायला मिळू शकतील। आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी कुठेतरी तरी विवेक आणि प्रशांत करतोय। थोडीशी नक्कीच प्रशांत शेलार दुखापत जाणवते, जणू काय त्याच्या हाताला मात्र या ठिकाणी चेंडू मात्र या ठिकाणी वेगाने येऊन आदळला आणि त्याची पूर्णपणे काळजी घेत असताना 7 स्टार ग्रुप 7 स्टार ग्रुप द्वारा 7 स्टार हॉस्पिटैलिटी भी है। चाय से लेके, नाश्ता से लेके, खाने से लेके तमाम प्रकार के सुविधाएं मुहैया कराई गई है इस वक्त 7 स्टार ग्रुप द्वारा। रुपेश पाटिल, नीलेश देसले, राम ठाकरे, बबलू पाटिल, वैभव पाटिल, महेंद्र विषय और महेंद्र मागे, ये 7 जो सितारे हैं ये इंद्रधनुष के 7 रंगों को भी फीका कर दे, ऐसे 7 सितारे। और इस टूर्नामेंट की कामयाबी का जामा इस वक्त 7वें आसमान पर चढ़कर बोल रहा है। 7 स्टार ट्रॉफी, बहुत अच्छे एक्वा कलर बैनर्स आप देख रहे हैं मैदान में। सेमीफाइनल का पहला मैच खालिंग सरस्वती और चेरोबा वाशेरे, ये 2 टीमों के बीच होगा जो इस वक्त जारी है। जब पारी समाप्त होगी तो दूसरे सेमीफाइनल का टॉस किया जाएगा। स्वराज 11 डोहाड़े और विकी स्पोर्ट्स कुकसे वाशेरे दोनों गांव बाजू बाजू में हैं, दोनों का बड़ा क्रिकेट है। जैसे ऑस्ट्रेलिया न्यूजीलैंड बाजू बाजू में रहते हैं, दोनों का अपना इतिहास है, दोनों की अपनी कामयाबियां हैं। इस बार स्विच हिट कर दिया, दौड़ने की जरूरत नहीं है, बॉल बिल्कुल गुदगुदी होती हुई चली गई मैदान के बाहर। 4 रनों के लिए स्वागत किया जाएगा इस चौके का। ओवर समाप्त होता हुआ तीसरा, 3 ओवर की समाप्ति पर अब योगेश 3 ओवर 34 रन और 3 विकेट। विकेट 3 गिरे हैं लेकिन 34 बने हैं। रन रेट जो है 11.33। अब यहां से आखिरी 2 ओवर में आप कितने रन देख रहे हैं? नक्कीच या ठिकाणी अजून जर 20-25 धावा जर या ठिकाणी खालिंग संघाने जोडल्या तर एक चांगली फाईट पाहायला मिळू शकेल। आणि नक्कीच इथून हा प्रयत्न होईल, कारण खेळपट्टीवर प्रशांत आहे, त्यानंतर विवेक शेलार आहे। विवेक शेलार सुद्धा आपण जर पाहिलं तर बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र चांगलं कार्य त्यांनी नेहमीच केलेलं आहे आपल्या संघासाठी। ज्यावेळी तो ओपन कॅटेगरी खेळतो त्यावेळी त्याचा रोल असतो गोलंदाजी करण्याचा, परंतु ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये त्यांचा संघ उतरत असतो त्यावेळी मात्र तो परफेक्टली ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका नेहमीच आपण पाहिलेली आहे। आणि तुम्ही हे मान्यवरांचं कटआउट्स पाहू शकाल शुभेच्छा देत असताना या स्पर्धेसाठी। जय शेलार येतोय आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये। पहिला चेंडू अकूट टप्प्याचा होता, पूल केलाय आणि सक्सेसफुल होईल। चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून निघून जाईल। 6 धाबांसाठी षटकार। गली बॉय का कंपटीशन आ चुका है और विवेक ने भी वो शॉट लगाते हुए मैसेज भेजा, मैं नहीं तो कौन बे, जिताएगा कौन बे, मैं नहीं तो कौन बे। ये पूरे नॉर्थ इंडिया का लैंग्वेज है, कौन बे अब्बे। चला खेल शुरू करा प्लीज। बॉल मुझे लगता है कहीं झुंड झाड़ियों में खो गई है।
योगेश पाटिल जी, इतने बड़े बड़े शॉट चारों दिशाओं में लगे हैं। कल टूर्नामेंट खत्म होने के बाद अगर आदमी खोज पे निकले तो कम से कम 3-4 डझन बॉल वो कलेक्ट कर सकता है। नक्कीच नक्कीच, कारण भरपूर दूर दूर जाऊन चेंडू काल पडलेले आहेत. ज्या अनुषंगाने षटकार पाहिले आपण, षटकाराचा पाऊस पाहिला, त्यापैकी आपण महेंद्र मागेचा सुद्धा उल्लेख करू शकतो. ज्या अनुषंगाने काल त्यांनी अतिशय सुंदर बॅटिंग केली. चेंडू द्यायचा आहे, लक्षात असू द्या. आम्ही अगोदर तुम्हाला सूचित केलं होते की कुठल्याही क्षणी चेंडू हरवला गेला किंवा फुटला गेला किंवा खराब झाला तर तुम्हाला मात्र नवीन चेंडूवरच खेळ पुढे सुरू ठेवावा लागेल. चांगला फटका पहिल्याच चेंडूवर या ओव्हरमध्ये विवेक शिलारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल काही क्षणानंतर तुम्हाला ऑल इंडिया ओपन मेगा फायनलची मॅच पाहायला मिळेल. जानीस्पोर्ट वडपे विरुद्ध चिरोबा वाशिरे रायगड. एका बाजूला आहेत योगेश पवार आणि दुसरीकडे आहेत उमर खान. 7 स्टार ट्रॉफी 2022 अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. आणि ही स्पर्धा आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबली आहे. हो, या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतो या डीप स्क्वेअर लेगकडे. एक धाव मात्र भरपूर वेगाने कंप्लीट केली आणि सिंगलच्या मदतीने धाव फरक आता मात्र पोहोचेल 3 गडी बाद 41 धावा. जयेशला आतापर्यंत एक सफलता मिळालेली आहे. दुसरा स्पेलमध्ये कॅप्टनने त्याच्यावर विश्वास टाकला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मिस्टामिंग फटका आहे. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर जाऊन झेपतोय, तोपर्यंत मात्र या ठिकाणी झेल टिपला गेला आणि लागतोय धक्का खालिंग टीमला. क्या गाणे आ रहे हैं. मुंबईचे नखरे परवडायचे नाही. अरे बाबा, नखरे तर कुठलेच परवडायचे नाही. और बहुत बढ़िया कैच वहां पर ले लिया गिरीश ने. व्हाट अ फिनिश बाय गिरीश. अब आ चुके हैं नए बैटर भावेश. चिरोबा वाशिरे ने अच्छी वापसी की है. पहले 3 ओवर में भले रन गए लेकिन उन्होंने अटैक बरकरार रखा है. जयेश शेलार को 2 ओवर दिए गए. जयेश शेलार ने अपने को दी गए भूमिका के साथ बहुत अच्छा इंसाफ किया है. पिछले मैच में भी 3 विकेट, इस मैच में अब तक 2 विकेट और उनका स्पेल अभी खत्म नहीं हुआ है. और 4 बेशकीमती विकेट यहां पर खालिंग के उन्होंने गिराए हैं. हो, इथे मात्र या ठिकाणी फटका हवेत खेळला जातोय. डीप कव्हर पॉईंटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. म्हणजे 4 गडी बाद झाल्यानंतर आता मात्र विवेक शेलारची जी जबाबदारी आहे ती आता मात्र या ठिकाणी वाढलेली असेल, कारण त्याचे जे प्रमुख फलंदाज होते ते मात्र माघारी स्वस्तात परतले. आणि आता मात्र विवेक आणि विवेकच्या सोबतीला आहे भावेश. धावसंख्या 42 वर पोहोचते. 4था षटक प्रगतीपथावर. हो, फुलटा चेंडू हलक्या तरी मात्र ठिकाणी चेंडू दिशा दिली आहे. ऑन साईडला चेंडू टर्न केला, 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा घेण्याचा प्रयत्न होतोय, रिस्की धाव होती आणि त्याच मुले मात्र फलंदाज भावेश धावचेच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. हमारे डीजे आदेश जो है उनको भी लगता है आदेश मिला है कुछ भड़कीले, जोशीले, नशीले गाने बजाने का. 43 for 5 विवेक शेलार स्ट्राइक अपने पास रखेंगे. व्हाट अ बॉल. मतलब इतनी तेज तीखे तेवर वाला ओवर समाप्त होता हुआ जयेश शेलार का. 4 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ. 4 ओवर के बाद स्कोर है 43 for 5. 9 रन मेरे ख्याल से इस ओवर में बने. पहले ओवर में 11, दूसरे ओवर में 4, तीसरे ओवर में 17, चौथे ओवर में 9. और अच्छी बात यह कि हर ओवर में विकेट गिरा है. तर नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी रुपेशजी पाटोले आणि
किरोलीचे हरिभक्त परायण गुरुनाथजी बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी 7 स्टार ग्रुपच्या वतीने आपण करणार आहोत. किरोलीचे हरिभक्त परायण गुरुनाथजी बजागे यांना आपण सन्मानित करूया. मी मिस्टर बबलू पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. गुरुनाथजी बजागे किरोली गावचे समाजसेवक आहेत, हरिभक्त परायण आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. त्यानंतर रुपेशजी पाटोले आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत सन्मानित. मी पुन्हा एकदा बबलू पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मिस्टर पाटोले यांना आपण सन्मानित करायचं आहे. पूल करायचा होता हा फटका, परंतु टायमिंग पाहायला आपल्याला आणि अतिशय सुंदर पद्धतीने मात्र ठिकाणी झेल टिपला गेला. धक्का क्रमांक 6 फलंदाज बाद झाले म्हणजे टीमचं एक षटक इथं मात्र या ठिकाणी वाया गेला असं आपण म्हणू शकतो. या नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये दीपेश. 43 धावा धावफलकावर सुरू असलेला सामना तुम्ही मित्रांनो पाहता 7 स्टार ट्रॉफी 2022 मधील ग्रामीण पूलमधून हा पहिला सेमीफायनलची लढत आपण अनुभवता. वाशिरे विरुद्ध खालिंग. ओहो, अगदी या यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त सन्मान दिला आणि या ठिकाणी पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतो. या प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहिलं तर बॅकअपला विश्वास मागे होते, परंतु ते सुद्धा चेंडूला मात्र थांबवू शकले नाही आणि या ठिकाणी एकूण धाबा मिळतील 5. विकेट गिरता तो क्या बात थी, लेकिन विकेट लेने के चक्कर में लेने के देने पड़ गए और ये यहाँ पर महंगे पड़ सकते हैं रन्स, क्योंकि जहाँ एक और विकेट गिर रहे थे सरस्वती खालिंग टीम के, वो एक्स्ट्रा 4 रन ने उन्हें लड़ने की ताकत ज़रूर दी है. विवेक शेलार खेल रहे हैं 4 बॉल 9 रन, दीपेश 1 बॉल 5 रन और महेंद्र मागे थोड़ा सा मायूस है कि इस तरह का ओवरथ्रो नहीं होना चाहिए था. एक रिस्की सिंगल होती, परंतु आपण जर रिप्लेमध्ये जर पाहिलं तर चेंडू जरी सुद्धा स्टँडवर स्पर्श झाला असता तरी सुद्धा मात्र विवेक इथे मात्र ठिकाणी सुरक्षित असतं. आपण रिप्लेमध्ये नक्कीच ते दृश्य अनुभवलं, परंतु मोलाच्या धावा आपण पाहतो या ठिकाणी. मी नेहमीच म्हणतो या शिक्षणामध्ये एक गुण फार महत्त्वाचा असतो, राजकारण म्हटलं तर एक मत फार महत्त्वाचं असतो आणि क्रिकेट म्हटलं तर एक धाव ही फार महत्त्वाची असते. 48 धावा धावफलकावर. 48 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही पहिल्या डाबातील 4 चेंडू शिल्लक आहेत. विवेक शेलार ऑन स्ट्राईकवर 9 धावांवर खेळतोय. 4 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले. ओहो, इथे मात्र जबरदस्त फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. टांग दिया था उस गेंद को. महेंद्र मागे नॉर्मली स्पिन गेंदबाजी करते हैं, लेकिन अब यहाँ पर मीडियम पेस की भूमिका में आए और वो महंगा पड़ा शॉट. 54 रन 6 विकेटों के नुकसान पर. इस बार हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, वहाँ पर 1 रन जरूर मिलेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 55 फॉर 6. आखिरी ओवर का खेल चलता हुआ और सरस्वती खालिंग टीम रनों के मामले में अब एक बार फिर से सेहतमंद स्थिति में नजर आती हुई 55 रन 6 विकेट के नुकसान पर. चांगली बॅटिंग शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय विवेक शेलारच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या आता मात्र पाहिली तर 55 या आकड्यावर पाहायला मिळते. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र फटका तर खूपच छान पद्धत, गॅप सुद्धा मात्र चांगलं सिलेक्शन त्या ठिकाणी केलंय, परंतु
एकच धाबेवर मात्र समाधानी या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण स्ट्राईक असेल ती आता मात्र विवेककडे. एक चेंडू शिल्लक आहे आणि जर या एका चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मॅच अतिशय रोमांचक होईल, त्यात काही शंका नाही. 56 धाबा फलकावर. पुढील दुसऱ्या सेमीफायनलसाठी दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण सज्ज राहायचं आहे. विकी स्पोर्ट्स कुक्से आणि स्वराज 11 ढोले. अंतिम चेंडू या ओव्हरमधील आणि या आपल्या डावातील. हो, या ठिकाणी भरपूर शफल झाले. शफल होऊन ऑन साईडला या ठिकाणी पिक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र भरपूर गॅप पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर पहा किती स्विंग चेंडूला मात्र ठिकाणी प्राप्त होतो. या शेवटचा चेंडू मात्र ठिकाणी डॉट आलाय, म्हणजे पहिल्या डावाचा खेळ सुद्धा या ठिकाणी होईल समाप्त. 56 धाबा जमवल्या प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी ओमसाई खालिंग संघानं, आणि हा सामना जिंकायचा असेल तर चोरबाजपूर वाशिर संघाला 57 धाबांचा पाठलाग करावा लागेल. वेरी वेल प्लेड. आई थिंक बहुत अच्छी बैटिंग विवेक शेलार द्वारा, क्योंकि शेलार इस टीम के सीनियर खिलाड़ी है और अंतर्राष्ट्रीय टेनिस क्रिकेट का जिन्हें तजुर्बा है वो तजुर्बा काम में आएगा. जो रन विवेक शेलार ने महेंद्र माघे के सामने बनाए, अब बिल्कुल उसका जवाब माघे शेलार के सामने देने का जब वक्त आएगा तो ज़रूर देंगे. लेकिन क्रिकेट 7 स्टार हो रहा है, क्योंकि आप देख रहे हैं 7 स्टार ट्रॉफी. आयोजक है 7 स्टार ग्रुप. आइए चलते हैं अब हमारे मित्र अजय घरत के पास अगले मैच के टॉस के लिए, विच विल बी सेमीफाइनल नंबर 2, विकी स्पोर्ट्स कुक्से और स्वराज 11 डोहड़े. थँक्यू सो मच योगेश पाटील आणि हरीश पंड्या. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत 7 स्टार ट्रॉफी 2022मध्ये. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस. पहिली सेमीफायनल मॅच मैदानामध्ये सुरू आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण आहोत आणि आता दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याकडे आपण वळतोय. दोन्ही संघांचे कॅप्टन्स माझ्यासमवेत टॉस बॉक्समध्ये जोडले गेलेले आहेत. मी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय. किरवलीचे समाजसेवक हरिभक्त परायण गुरुनाथजी बजागे आपण यायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय मंगतराम बाबू पाटील साहेब यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील या. माझ्या उजव्या बाजूला पंकज आहेत, विकी स्पोर्ट्स कुक्से टीमचे कॅप्टन, आणि माझ्या डाव्या बाजूला आहेत सलमान, जे कॅप्टन आहेत स्वराज 11 ढोळी संघाचे. पडघा टेनिस क्रिकेटमधील 2 अतिशय शक्तिशाली संघांमधला हा संघर्ष खूप मोठा संघर्ष होणार आहे, यातील मात्र शंका नाही आहे. एका बाजूला टेल्स, दुसऱ्या बाजूला हेड्स. एक फॉर्मॅलिटी मी कंप्लीट करतो, कारण भरपूर सामने तुम्ही खेळलेलेच आहात, मात्र आमचं काम आहे. तर या ठिकाणी गुरुनाथजी बजागे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल कोण देणार आहे? सलमान कॉल देतील. टेल्स. टेल्स इज द कॉल, आणि टेल्स आलेला आहे. सलमाननं टॉस जिंकला आहे, अर्थात डोळे टीमनं टॉस जिंकला आहे. पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. सलमान, किती आनंद होतोय. टॉस तुमच्या बाजूने लागलाय, तो देखील सेमीफायनल सामन्यामध्ये. नाही, टॉस तर इम्पॉर्टंटच आहे, कोणतीही गेम असो. तर जिंकलोय तर आनंद झालेलाच आहे. काय निर्णय? फील्ड फर्स्ट. समोर आता विकी स्पोर्ट्स कुक्से संघ आलेला आहे. त्यांचं घरचं मैदान आहे. मागच्या मॅचमध्ये कुठेतरी बॅकफुटला असताना देखील त्यांनी कमबॅक करून दाखवलं आणि सामना जिंकलाय. तर कुक्से संघाविरुद्ध खेळत असताना काही प्रेशर वगैरे असणार आहे का या सेमीफायनल मॅचमध्ये? नाही, प्रेशर वगैरे तसा तर काही नाही आहे, पण आतिश गोडुंदीची कमकुवत नक्कीच जाणवेल आम्हाला. पण खेळू आम्ही, आमचा नॅचरल गेम खेळू. आतिश गोडविंदे इंजर्ड आहे, त्यामुळे तो खेळत नाही आहे. एक न्यूज या स्पर्धेमध्ये जरूर राहिली आहे. पण इतर जे खेळाडू आहेत त्यांनी जी कामगिरी केलेली आहे, कुठलं एखादं क्षेत्र राहिलं आहे आत्तापर्यंत ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आणखी चांगली कामगिरी करायला हवी? फलंदाजीमध्ये म्हणजे आता तर परफॉर्मन्स तर चांगलाच झालेला आहे, पण जेणेकरून ज्यांची मागच्यांची जी फळी येईल त्याही चांगला परफॉर्मन्स करावी अशीच अपेक्षा आहे. 7 स्टार ट्रॉफी आहे, 7 स्टार कामगिरी ही करावी लागणार आहे. सेमीफायनल मॅचमध्ये 5-5 षटकांची मॅच असणार आहे. आधी 4-4 षटकांचे सामने तुम्ही खेळलेले आहात. थोडासा फॉर्मॅट चेंज झाला आहे, एक षटक वाढलं आहे.
त्यामुळे आता खेळावर थोडासा परिणाम होईल का किंवा रणनीतीमध्ये काहीतरी बदल आम्हाला पाहायला मिळेल का? हो नक्कीच 5 ओव्हरचा फॉर्मॅटमध्ये स्ट्रॅटर्जी चेंज होणार आहे, तर ते आता टॉस नंतर आम्ही डिसाईड करूच. 5 षटकांमध्ये जर तुम्हाला असं सांगितलं की 50 धावा चेस करायच्या आहेत तर तुम्ही ते स्वीकाराल का? हो नक्कीच. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील या सेमीफायनल मॅचसाठी. पंकज, तुमचा काय मानस आहे 5 षटकांमध्ये किती स्कोअर झाला पाहिजे जेणेकरून ढोळेसारख्या बलाढ्य संघाला तुम्ही पराभूत करू शकता? 50 चे 60 चे वरती जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. 60+. सलामीच्या जोडीमध्ये काही बदल वगैरे करण्याचा प्रयत्न असेल किंवा बॅटिंग ऑर्डरमध्ये काही चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील का आता या 5-5 षटकांच्या मॅचमध्ये? बॅटिंग ऑर्डरमध्ये सलामी 30 राहणार आहे, नंतर चेंज करू आम्ही. तुम्हाला असं वाटतंय का संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमच्या टीमनं 7 स्टार असा खेळ दाखवला आहे या 7 स्टार ट्रॉफीमध्ये? आताची आमची तिसरी टुर्नामेंट आहे, 2-3 ठिकाणी हारलो आहे, पण आता प्रयत्न करू आम्ही फायनल मारण्याची. संघामध्ये काही चेंजेस वगैरे करणार आहात का या महत्त्वाच्या मॅचसाठी? हा एक विषय येणार केला. एक चेंज आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय. खूप चांगली मॅच होईल ही अपेक्षा सर्वांनाच आहे. तर दुसऱ्या सेमीफायनल सामन्याचा टॉस झालेला आहे. ग्रामीण गटातून ही सेमीफायनल मॅच स्वराज 11 ढोळे टीमनं टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये चालू असलेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी योगी पाटील यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद अजय गरत. दोन्ही संघाच्या कर्णधाराने मात्र चांगला मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि दोन्ही संघ आता मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. विकी स्पोर्ट कोक्से आणि स्वराज 11 ढोले. तत्पुरते आपण दुसऱ्या डावाकडे लक्ष वेधूया. प्रथम बॅटिंग करत असताना मात्र पाहिलं तर 56 धावा ओमसाई खालिक संघाने या ठिकाणी जोडल्या आणि त्या 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर हिरामन शेलार आणि त्याच्या सोबतीला आहे यंगस्टार फलंदाज अनिकेत. पहिल्या चेंडू आपण जर पाहिला तर स्वेर चेंडू हाताळला 1+1 अशा एकूण 2 धावा मात्र या ठिकाणी अभांतरच्या रूपाने मात्र धाव फलकामध्ये आपण ॲड करतोय. विवेक शेलार प्रिन्स ऑफ भिवंडे षटकाला सुरुवात करतो या कुकसे विलेज टोकाकडून. हो इथे मात्र संधी निर्माण झाली आहे झेल पकडण्याची. शत्रषक चेंडूच्या खाली येतोय आणि सहजपणे झेल समाप्त करतोय. मोठे विकेट लागत असताना शिरोबा स्पोर्ट वाचेर संघाला हिरामन शेलारच्या रूपाने. पुन्हा एकदा माझ्या समित जॉईंट होतील कॉम्बॉक्समध्ये अजय गरत. अजय, ही विकेट्स किती महत्त्वपूर्ण होती होमसाई खाली संघाच्या दृष्टिकोन आपण बोलायचं झालं तर? फार महत्त्वाची विकेट होती. हिरामन शेलार आपण कित्येकदा बघितलंय पॉवर प्लेमध्ये त्याने भल्या भल्यांची पिसं काढलेली आहेत, भल्या भल्या गोलंदाजांची पिसं काढलेली आहेत. मात्र येथे समोर मोठं चॅलेंज होतं विवेकला. त्यासाठीच तर पहिलं षटक देण्यात आलंय की त्याला हिरामनची विकेट काढायची होती आणि त्यामध्ये तो सक्सेसफुल ठरलाय. जो प्लॅन होता खालिंग संघाचा तो सक्सेसफुल ठरलाय. परंतु अजूनही चांगले चांगले फलंदाज यायचे आहेत. हिरामननं थोडंसं निराश केलं या मॅचमध्ये. नवीन बॅट्समन आलाय शुभम. ग्रेट शॉट, फक्त दिशा दाखवली. शॉर्ट थर्डमॅनच्या वरून बॉल काढलाय 4 धावांसाठी चौकार. फलंदाजाने फक्त पीक केला, चेंडूला फक्त दिशा दाखवली. पहा कुठल्याही प्रकारचा ताकदीचा तिथे वापर केला नाही आणि हा फटका जाणून बुजून अजय खेळलेला आहे नितेशने. असं आपण म्हणू शकणार नाही की एज लागल्यानंतर चेंडू गेला, परंतु हा फटका नितेशने मात्र एक्झिक्यूटिव्ह शुभम आहे माफी असावी, परंतु जबरदस्त कलात्मक फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. हो योगेश, जाणून बुजूनच फटका खेळलाय. जास्त वेट नव्हती मात्र बाउन्स आणि वेगाचा चांगला वापर केलाय. बॉल हवेत आहे यावेळेस. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून फटका खेळलाय. आणखी एक चांगला स्ट्रोक. 2-2 खेळाडू पाठलाग करतायत. काय एफर्ट आहे. कमिटमेंट 100% पाहायला मिळते आपल्याला डीपमध्ये. सर्कलमधून फिल्डर बॉलचा पाठलाग करत होते. धावचीतची संधी आणि आता मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता फलंदाजांचा. 3 धावा कंप्लीट झाली होत्या अजय. त्या ठिकाणी 4थ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच योग्य ते वेळी विवेक शेलारने एष्ट्या तर मात्र उद्ध्वस्त केलेल्या आहेत. परंतु फलंदाज पाहूया सुरक्षित आपल्या प्रवेश त्याने घरामध्ये केला आहे की नाही आणि तेच चित्र पाहण्यासाठी अंपायरचा निर्णय येतो. इट इज आउट. आणि रिप्लेमध्ये ते तुम्ही पाहू शकाल की फलंदाज किती मागे पडलाय चौथी धाव घेत असताना.
येस, चांगला निर्णय तिसऱ्या पंचांचा. विवेकचं कौतुक करावं लागेल. चेंडूची फेक जशी आली त्याच्याकडे त्याने लगेच एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात जास्त वेळ न घेता, आणि फलंदाजाला जास्त वेळ त्याने दिलेला नाही. चौथ्या धावेचा प्रयत्न होता. माझं लक्ष पूर्णपणे चेंडूकडे होतं. कमिटमेंट छान होती. डीपमध्ये जो फिल्डर होता ज्याने बॉल अडवला विवेक दळवी, कौतुक करावं तेवढं थोडं असेल. आणि त्याचा पार्टनर तिकडे पोचला होता प्रशांत, ज्यानं चेंडू उचलून फेकला आणि विवेकनं बाकीचं काम पूर्ण केलंय. 3 धावा मिळाल्या होत्या. ते जास्त धावांची हाव होती फलंदाजांना असं देखील म्हणता येईल. चांगले फटके देखील येथे पाहायला मिळत आहेत. खरं तर शुभम चांगली बॅटिंग करतोय, मात्र अनिकेत धावचीच्या रूपात बाद झालाय आणि संघाची धावसंख्या 2 बाद 9. म्हटलं जाते ना की लालच बुरी बात आहे. अगोदर तुम्ही चांगल्या पोझिशनमध्ये आहात, एक चौकार या ओव्हरमध्ये आला होता, पण त्यानंतर तुम्ही 3 धावा पळून पूर्ण केल्या होत्या, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये मात्र चौथ्या धावेसाठी परफेक्टली कॉलिंग झाली नाही. परंतु नक्कीच या ठिकाणी विवेकचं कौतुक आहे. याबद्दल मी करेन की चेंडू त्याने पकडल्यानंतर थोडासा वेल त्या ठिकाणी वाया जाऊन दिला नाही आहे. लगेचच त्याने एष्ट्या उद्ध्वस्त केला. म्हणजे पहा, वेल ही कोणासाठी थांबत नसते. वेलेचा कसा उपयोग करायचा, कसा फायदा घ्यायचा हे आपापल्या हातामध्ये असतं, आणि ते दृश्य आपण पाहिलं या विकेट्सच्या पाठीमागे. क्रिकेटचा खेळ असाच आहे. टायमिंग फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. नितेश आलाय. हा बॉल शुभमसाठी क्लीन बॉल्ड. स्वीप करण्याचा प्रयत्न विवेकनं पूर्णपणे फसवलाय बॅट्समनला. जबरदस्त गोलंदाजी. तिसरा धक्का लागलाय पहिल्याच ओव्हरमध्ये चेरोबा स्पोर्ट्स वाशिरेला. चेंडू जर आपण पाहिला तर कमी गतीने हाताळला होता, स्लोअर वन होता. ती लेथ मात्र फलंदाजाला या ठिकाणी ओळखता आली नाही आहे, आणि चेंडू जाऊन सरळ इष्ट्यांवर मात्र या ठिकाणी आदळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र आतापर्यंत चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाने 3 गडी गमावले, आणि आता मात्र नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल. एक अनुभवी खेळाडू आहे. चिरोबा वाशिरे संघाचा विचार केला तर विश्वास मागे येतोय 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. या हंगामामध्ये खूप काही बदललेलं दिसतंय. या आधीच्या हंगामामध्ये आपण जास्तीत जास्त सलामीला खेळताना पाहिलेला आहे विश्वास मागेला, मात्र आज बॅटिंग ऑर्डरमध्ये बराच मागे दिसतोय. 5व्या क्रमांकावर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नेटचा चेंडू बॅटवर घेता आला नव्हता, मात्र एक क्विक सिंगल तेथे कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ होता यावेळेस दोन्ही फलंदाजांदरम्यान. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10 या आकड्यावर. 57 धावांचं टार्गेट आहे. 5 ओव्हर्समध्ये 57 धावा. खरं तर महेंद्र मागे, उज्ज्वल शेलार, जयेश शिलार हे बॅटर्स या टीमकडे आहेत वाशिरेकडे. ते पाहता खूप मोठं टार्गेट आहे असं म्हणता येणार नाही आहे. मात्र जेव्हा गोलंदाजांकडे आपण बघतो विवेक शिलार खाली टीमकडे आहे, त्याच्याकडे बघितल्यानंतर तसंच विवेक दळवी आणखी एक चांगला गोलंदाज, तेव्हा असं वाटतं की खूप मोठं टार्गेट त्यांनी सेट केलं आहे. बॅटचं एज जाणून बुजून दिली होती. सिंगल शेवटच्या बॉलवर. षटक पहिलं समाप्त होत आहे. धावसंख्या 3 बाद 11. चांगली ओव्हर मित्र म्हणेन पारुपल्याच्या षटकामध्ये, कारण 11 धावा नक्कीच विवेकने खर्च केलेले आहेत, परंतु 3 विकेट्स या ओव्हरमध्ये मात्र बाद केले, आणि तोच कुठेतरी मात्र प्लस पॉईंट आहे. सरस्वती स्पोर्ट खालिंग संघासमोर थोडीशी टीम मिटिंग होते. कुठल्या गोलंदाजाला आता मात्र आपण निवडायचा, कारण दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक मात्र हाता लावा लागेल. येणाऱ्या बॅटर्समध्ये आपण पाहिलं तर मायटी महेंद्र मागे यांचं येणं बाकी आहे, उज्ज्वल शिलारचं येणं बाकी आहे, जयेश शिलारचं येणं बाकी आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डर आपण जर पाहिली तर अजूनही स्ट्रॉंग आहे चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाची, परंतु या ठिकाणी जर पार्टनरशिप झाली नाही अजय, तर मात्र येणाऱ्या बॅटरवर थोडं आपल्याला नक्कीच दडपण पाहायला मिळू शकेल. कारण त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा विवेक शिलारचा अजून एक षटक शिल्लक आहे, आणि कशा रीतीने गेम प्लॅन असेल चिरोबा वाशिरा संघाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर बघा, वाशिरे संघाची एक रणनीती दिसते. त्यांचे जे युवा खेळाडू आहेत त्यांना सुरुवातीला बॅटिंग करण्यासाठी पाठवण्यात येते या सत्रामध्ये, आणि त्यांना जास्तीत जास्त संधी खऱ्या अर्थाने देण्याचा प्रयत्न आहे. आणि प्रेशर देखील थोडा कमी असतो सुरुवातीच्या षटकांमध्ये जेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करण्यासाठी येता. नंतर कदाचित रिक्वायर्ड रेट वाढत जाणार आहे आणि प्रेशर जास्तच वाढत जाणार आहे. जर सुरुवातीला धावा आल्या नाहीत तर 3 गडी देखील बाद झालेत. प्रेशर जरूर असणार आहे येथून फलंदाजांवर. सध्या नितेश आणि विश्वास खेळपट्टीवर आहेत, मात्र जर रिक्वायर रेट 12 किंवा 15 पर्यंत जरी पोहोचला तरी मागे असे फलंदाज आहेत जे ही धावसंख्या चेज करू शकतात. तर ही एक वेगळी रणनीती या नवीन हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे
जो संघ आहे तो देखील तेवढाच ताकदवान आहे. सरस्वती खालिंग आणि या टीमकडे देखील जबरदस्त युवा खेळाडू आहेत, चांगले अनुभवी खेळाडू आहेत. आता अनुभवी गोलंदाज यतीश शेलार गोलंदाजी करण्यासाठी येतोय. म्हणजे ही रणनीती कदाचित 5 षटकांची लढत आहे त्यामुळे सुद्धा गेली असावी. म्हणजे प्रत्येक कर्णधाराची एक वेगवेगळी रणनीती असते, याच्यावर नक्कीच आपण चर्चा करत जाऊ. परंतु दुसऱ्या षटकाला आता मात्र या ठिकाणी प्रारंभ करेल स्वतः संघनायकाने जबाबदारी स्वीकारली आहे यतीश शेलार. ओहो, चांगला चेंडू. एस्टनच्या पाठीमागे जान आहे, ज्यावेळी जान असतो त्यावेळी मात्र तिची एक वेगळी झलक आपल्याला पाहायला मिळत असते. डॉट चेंडूने षटकाला सुरुवात करतोय. जहां विकेट कीपर की भूमिका में जान है और इस मैच में भी काफ़ी जान है. बड़ा मुकाबला है, सेमीफाइनल मैच. 23 गेंदें और 46 रनों की दरकार है जीतने के लिए चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे को. जाने दिया इस बार, ये दिशाहीन गेंद है, एक अतिरिक्त रन मिलेगा. डिसिप्लिन बहुत महत्वपूर्ण चीज़ है क्रिकेट के खेल में. चाहे आप फील्डर हो, बैटर हो, कुछ भी आपका क्यों ना रोल हो, आपको अनुशासन दिखाना पड़ता है, तभी जाकर एक अच्छे और महान खिलाड़ी आप बन सकते हो. हवा में खेला है, सामने खिलाड़ी मौजूद है, आसान सा कैच. चौथे विकेट का पतन होता हुआ कप्तान को मिलने वाली पहली सफलता. तो कुठेतरी थोडीशी ताकद कमी पडली त्या ठिकाणी आपण विचार केला तर. कारण ज्यावेळी नाशिक हायवे एंडकडनं गोलंदाजी होती, मी मागाशी सुद्धा उल्लेख केला होता की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफची जी सीमारेषा आहे ती थोडीशी लांब आहे. ती सीमारेषा तुम्हाला जर क्लिअर करायची असेल तर टायमिंग आणि टायमिंगच्या नंतर तुम्हाला थोडासा ताकदीचा सुद्धा वापर करणं फार गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही ती सीमारेषा ओलांडू शकता, परंतु तसं काही घडलं नाही. लॉंग ऑफला चांगला झेल पाहायला मिळाला, चौथा धक्का लागला या ठिकाणी चिरोबा वाशेरे संघाला. आणि आता मात्र माहिती महिंद्राला सुद्धा माहिती की जास्त वेळ इथे मात्र थांबून चालणार नाही, मला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. आणि मात्र तो आलाय बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावर. और मैं समझता हूँ कि बहुत जल्दी आए हैं, भले ही उनका नंबर 6 है, लेकिन ओवर्स की संख्या यदि हम देखें तो केवल दूसरा ओवर चल रहा है, अभी भी पावर प्ले चल रहा है. 3 खिलाड़ी अब सर्कल के बाहर है और महेंद्र को काफ़ी देर तक क्रीज पर टिकना होगा यदि वाशेरी टीम को जीत की तरफ बढ़ना है तो. आते ही स्विंग किया ऑन साइड में, बढ़िया शॉट, सीधे डगआउट में खेल दिया गेंद को 6 रनों के लिए. क्या शानदार शुरुआत की है अपनी पारी की महेंद्र मागे ने. पहिलाच चेंडू त्याने मात्र या ठिकाणी फेस केला आणि पहिल्याच चेंडूवर त्याने मात्र जी त्याची ओळख आहे, ज्या फटक्यांसाठी त्याला जाणला जातोय, तो फटका त्याच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. पहा, ऑफस्टिकचा चेंडू होता, खेचून मारला ऑन साईडला. अगदी या खेळाडू पक्षामध्ये पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र तो कक्ष आहे. आणि पहा, डगआउटमध्ये चांगल्या प्रकारे झेल सुद्धा तिथे मात्र पकडला गेला. अनिकेत ने वो कैच लिया था, इस बार हल्के हाथों से खेला है. सूझबूझ भरी बल्लेबाजी, फील्डर से थोड़ी सी वहाँ पर गफलत हुई है, उसका फ़ायदा मिला है. 2 रन बहुत आसानी के साथ यहाँ पर लेने में कामयाब हुए महेंद्र मागे. ये बड़े बल्लेबाज की निशानी होती है. मैच की सिचुएशन को देखते हुए बड़े बल्लेबाज बैटिंग करते हैं. और महेंद्र की बैटिंग में ये सुधार हमने पिछले 3-4 सालों में देखा है. जब वो नए नए आए थे तो केवल एक तरह का क्रिकेट खेलना जानते थे, केवल अटैक करना जानते थे, और कई बार उसका नुकसान भी होता था, उनकी टीम को जल्दी आउट हो जाते थे. आता त्याचा आपण खेळ जर पाहिलं तर सिक्वेशन प्रमाणे तो मात्र खेळ करत असतो, कारण त्याला सुद्धा ठाऊक आहे. आणि काल सुद्धा आपण नक्कीच हिरामन शेलारच्या मुखातून ऐकलं होतं, कारण हिरामन शेलारनी सांगितलं की महेंद्र मागे आहे म्हणून चिरोबा वाशिरे संघ आहे, कारण अर्धी जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते आपल्या संघाची. परंतु या ठिकाणी 5 चेंडू पडल्यानंतर इन स्विंग झाला. एक क्षण असं वाटलं होतं की माहितीला चेंडू मात्र स्वेअर असेल, परंतु लीगल डिलिव्हरी पाहायला मिळाली. छोटी बैकलिप का इस्तेमाल. स्टंप्स पर जो गेंदें आ रही है उन पर ज़्यादा अटैक करने की कोशिश नहीं हो रही है. जानते हैं कि एक बड़ा हिट आ चुका है और सिंगल डबल्स लेकर भी यहाँ से मैच को अच्छी तरह से आगे बढ़ाया जा सकता है. ओवर समाप्त होता हुआ यतीश शेलार का 2 ओवर के पश्चात वाशेरी टीम का स्कोर है 21 रन 4 विकेटों के नुकसान पर. बचे हुए 3 ओवर्स में 36 रनों की ज़रूरत. पावर प्ले का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है. जल्द से जल्द मेरे ख्याल से महेंद्र को आउट करना होगा यदि
इस मैच पर अच्छी पकड़ बनानी है तो यहाँ से खालिंग टीम को, और ये इस बात से कप्तान भी वाकिफ़ है, वो भी अच्छी तरह से जानते हैं, सारे खिलाड़ी जानते हैं कि महेंद्र किस तरह के बल्लेबाज है, किस उच्च कोटि के बैट्समैन वो है। तो यहाँ से यही अब कोशिश होगी कि उनको आउट किया जाए, लेकिन महेंद्र जल्दी अपना विकेट भी फेंकते नहीं है, यही तो खासियत रही है पिछले कुछ सालों में उनके बल्लेबाजी की। नक्कीच आतापर्यंत आपण जर पाहिलं तर खालिंग संघाने 4 गडी मात्र या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत, परंतु या सामन्यावर जर पकड निर्माण करायची असेल तर मात्र मायटे महेंद्र मागेला मात्र स्वस्तात तुम्हाला बात करावं लागेल. जर अजून जर काही वेल मायटे महेंद्र मागे जर खेळपट्टीवरच टिकून राहिला तर मात्र चिरोबास्पर वाशिर संघ या सामन्यावर मात्र पूर्णपणे पकड निर्माण करेल. आपण समीकरण पाहूया. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 36 धाब्याची गरज, म्हणजे प्रति षटकामागे आपल्याला 12.00 ची सरासरी पाहायला मिळते. या नवीन गोलंदाज प्रशांत शेलार येतोय, म्हणजे तिसरा षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकासाठी 3 गोलंदाजांचा आतापर्यंत खालिंग संघाने वापर केलेला आहे. मला असं वाटलं होतं की या खेळपट्टीवर माहिती आहे कदाचित विवेक शेलार येईल गोलंदाजीसाठी, परंतु एक वेगळी रणनीती या ठिकाणी आखली जाते. अजय जी बिल्कुल, क्योंकि ज़्यादातर दर्शकों को भी यही लग रहा था कि विवेक गेंदबाजी करेंगे, लेकिन विवेक का ओवर बचा कर रखा गया है. चूँकि प्रशांत भी एक अच्छा अनुभवी खिलाड़ी है, एक सीनियर खिलाड़ी है इस टीम के, तो वो भी काबिलियत रखते हैं कि अच्छी गेंदबाजी कर सकते हैं. महेंद्र को आउट करने की क्षमता ज़रूर उनके अंदर भी है. दरम्यान या ठिकाणी या मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. माजी सभापती कृषी बाजार उत्पन्न समिती भिवंडी आणि माजी सरपंच गुरु ग्रामपंचायत ढोले कोशिंबीचे आदरणीय विष्णू पाटील साहेब, त्यांच्या समवेत आहेत कोशिंबी गावचे उद्योजक संतोषजी ठाकरे. या दोन्ही मान्यवरांचं स्टार ग्रुपच्या वतीने 7 स्टार ट्रॉफी 2022 मध्ये मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. महेंद्र मागे की रणनीति स्पष्ट है कि कमज़ोर गेंदें मिलेंगी तो उनका फ़ायदा उठाना है और अच्छी गेंदों पर सम्मान देते हुए उन गेंदों को खेलना है. सिंगल डबल्स लेते रहना है, स्कोर बोर्ड को चलता रखना है. अब स्ट्राइक विश्वास के पास, फुल लेंथ गेंद, जहाँ खेलना चाहते थे वहाँ पर खेल ही नहीं पाए और कोई रन नहीं इस गेंद पर. ये ओवर यदि विकेट भी नहीं मिलता है तो खालिंग टीम के कैप्टन चाहेंगे कि किफ़ायती गुजरे, 8 से कम रन्स, और फिर अंतिम 2 ओवर्स में काफ़ी दबाव बल्लेबाजों पर आ सकता है. इस समय समीकरण देखिए ज़रा, 16 गेंदें बची हैं, 35 रन चाहिए. म्हणजे हा षटक अजय नक्कीच सांगून जाईल की हा सामना कुठल्या बाजूने झुकेल. निर्णायक षटक असणार आहे दोन्ही संघांसाठी. ते मात्र स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. विश्वास मागेने पाठवला चेंडूला पुढे आणि मिळतील 6 धाबा. बैट का फॉलो थ्रू देखने लायक है, थ्रू द लाइन खेला है. ऑन द राइट शॉट्स खेलना यहाँ पर उतना आसान नहीं है, क्योंकि ये विकेट जो है थोड़ा सा हमने देखा है कि डबल बाउंस विकेट है. बाउंस थोड़ा वेरिएबल है, कुछ गेंदें नीचे रहती है और एक आध गेंद थोड़ी सी ऊपर उठती है अचानक ढंग से. लेकिन बहुत अच्छा बॉडी बैलेंस था और सीधे बल्ले से प्रहार किया गया था. डाउन द विकेट, डाउन द ग्राउंड 6 रन हासिल करते हुए विश्वास मागे. स्कोर उछलता हुआ वाशिरी टीम का 28 रन 4 विकेटों के नुकसान पर. अब 15 गेंदों में 29 रन चाहिए. मला प्रत्येक स्पर्धेमध्ये अजय ज्यावेळी विश्वास मागेला बॅटिंग मिळते त्यावेळी मात्र मी त्याच्या बॅटमधून किमान एक तरी षटकार नक्कीच पाहत असतो आणि तो षटकार मात्र महत्त्वाच्या क्षणी पाहायला मिळाला. कुठेतरी थोडंसं प्रेशर वाढत होता चिरोबा स्पोर वाशिर संघावर, परंतु तो मात्र या षटकाराने थोडंसं कमी होईल. या ठिकाणी पहा हलवारपणे चेंडू हाताला होता. या ठिकाणी यष्टाच्या पाठीमागे मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फायलिंगच्या डोक्यावर चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. एकच धाव तिथे मात्र घेतली जाईल. सिंगलवर समाधान असेल कारण स्ट्रायकिंग एंडला असतील. आता मात्र महेंद्र मागे धावफलक पुढे जाईल 29 आकड्यावर. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 14 आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी चिरोबा वासिरे संघाला 28 धावांची अजूनही गरज आहे. काफ़ी कश्मकश है खेल में, 4 खिलाड़ी जल्दी आउट हुए हैं, लेकिन उसके बाद बढ़िया पार्टनरशिप यहाँ पर होती हुई नज़र आ रही है. फिर से थोड़ा धीमा डाला था. महेंद्र रिस्क नहीं ले रहे हैं इस ओवर में, वो केवल स्ट्राइक रोटेट करने का काम कर रहे हैं और कहीं ना कहीं ये भी एक रणनीति का हिस्सा है कि इस ओवर में महेंद्र थोड़ा शांत खेलेंगे और विश्वास को उन्होंने कहा है कि आप अटैक कीजिएगा. नक्कीच प्रत्येक क्षणाला मात्र वेगवेगळे गेम प्लॅन करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न पाहत असतो. या ठिकाणी मात्र मेच टायमिंग आहे, मोठा पटका खेळायचा होता परंतु एच पाहायला मिळाली
आणि शॉट फायलेकडे मात्र कुठल्याही प्रकारची चूक पाहायला मिळाली नाही आणि त्याचमुळे आता मात्र विश्वास मागेला मात्र माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 5. या ठिकाणी उपस्थित आहेत माजी सभापती कृषी बाजार उत्पन्न समिती भिवंडी आणि माजी सरपंच ग्रामपंचायत ढोले कोशिंबीचे आदरणीय विष्णूजी पाटील साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या व्यासपीठावर राम ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. 7 स्टार ग्रुपच्या वतीने हा सन्मान. त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया. कोशिंबी गावचे उद्योजक संतोषजी ठाकरे आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. कोशिंबी गावचे उद्योजक संतोषजी ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मी राम ठाकरे यांना पुन्हा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. समीकरण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 27 धापींची गरज. संतोषजी ठाकरे यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. कुक्षीगावचे समाजसेवक बाळरामजी शेलार आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा राम ठाकरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते बाळराम शेलार यांना आपण सन्मानित करायचं आहे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं 7 स्टार ग्रुपच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू एंड शुभ दोपहर. जाऊया आता मात्र आपण मैच मैच बहुत ही रोमांचक स्थिति में है. 12 गेंदों में 27 रनों की ज़रूरत चिरोबा वाशेरी को. महेंद्र थोड़े से ऐसे लगा कि पूरी तरह से फिट नहीं है, जिस तरह से वो लेट गए थे पिच पर पिछले ओवर के बाद. विवेक आक्रमण पर आए हैं. उनका ये दूसरा ओवर. पहला ओवर जो किया था उन्होंने कुक से विलेज एंड से मेरे ख्याल से किया था. जी हाँ, लेकिन अब नासिक हाईवे एंड से वो गेंदबाजी करेंगे. ये देखना इंटरेस्टिंग होगा कि इस एंड से उनको कितना उछाल मिलता है. और महेंद्र मागे सामने है, तो इससे बढ़िया बैटल और क्या हो सकता है पड़गा टेनिस क्रिकेट में. एक तरफ विवेक शिलार और दूसरी तरफ माइटी महेंद्र. केवल बैट का फेस खोला और ये निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. कमजोर गेंद थी विवेक शिलार की. फुल टॉस थी, जगह दे बैठे थे और ये सूझबूझ भरी बल्लेबाजी महेंद्र मागे की. एका संघाकडनं खेळत असताना अनेक वर्ष एकत्र सुद्धा खेळ केलेला आहे आणि दोघांना एकमेकाची डावपेच चांगले ठाऊक आहेत. आणि इथे मात्र फक्त वेगाला ओळखलं. खराब चेंडूची लेंथ होती ऑफस्टिकला. चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि युक्तीचा जास्त वापर केला या फटक्यावर. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकाल 4 धाबा त्या ठिकाणी मात्र प्राप्त केल्या. विवेक पुन्हा एकदा. ओहो, सेन्सिबल क्रिकेट. ज्याप्रमाणे सिक्वेशन डिमांड करते त्याप्रमाणे मात्र माइटीचा खेळ पाहायला मिळतो. जिथे एक धाव होती तिथे मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलं. चांगला क्रिकेट आणि म्हणूनच सिंगल डबलला मात्र क्रिकेटची लाईफलाईन म्हटली गेलेली आहे. बिल्कुल भी अभी तक रिस्क उठाया नहीं है इस पारी में महेंद्र मागे ने, लेकिन उसके बावजूद भी उन्होंने 8 गेंदों में 17 रन बना लिए हैं. कमाल की पारी खेल रहे हैं अंडर प्रेशर महेंद्र मागे. अब 10 गेंदों में 21 रनों की दरकार जीतने के लिए चिरोबा स्पोर्ट्स वाशेरी को. फाइनल में पहुंचने के लिए ये जद्दोजहद है. गेंद और बल्ले के बीच में इस बार इनसाइड एज. मिड विकेट के ऊपर से या फिर स्क्वायर लेग की तरफ खेलना चाहते थे, लेकिन वहाँ पर खेल नहीं पाए. केवल 1 रन मिला है. अब स्ट्राइक नए बैट्समैन उज्ज्वल शेलार के पास, और ये भी तो बहुत खतरनाक बल्लेबाज है. तो बेहतरीन बल्लेबाज क्रीज पर. अच्छी गेंद थी विवेक शेलार की. अजूनही सामना संपला नाही आहे. अजूनही पाहिलं तर आपण दोन्ही संघांना समान समान संधी आहे, कारण अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये 20 धाब्यांची गरज आहे. प्लस पॉईंट असं आहे चिरोबा वाशेरी संघाकडे की माइटी अजूनही खेळपट्टीवर थाट आहे, स्थिर आहे. हे त्यांच्याकडे प्लस पॉईंट. उज्ज्वल शेलार खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओहो, या ठिकाणी ऑनसाईडला ड्राईव्ह केला जातोय. जमिनीच्या साहाय्याने चेंडू मात्र निघून जातो. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचे घातकी प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, परंतु
यतीश शिलारकडनं थोडीशी चूक पाहायला मिळाली. चेंडू जर व्यवस्थित कलेक्ट केला असता तर काहीतरी चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेट आहे. 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या आणि 2 धाब्याने आता धाव फलक पुढे जाईल. 5 गडी बाद 39. 8 गेंदे और 18 रन. थ्रो भी सटीक नहीं था योगेश, और फिर भी मौका तो था. विकेट कीपर से थोड़ी चूक हुई वहां पर. मैच के जर्रे जर्रे में रोमांच है. फुलर लेंथ खोद कर निकालना पड़ा है. खुद गेंदबाज गेंद तक पहुंचे थे लेकिन रोक नहीं पाए, हालांकि पीछे से खिलाड़ी आए हैं. एक ही रन मिलेगा. अंतिम ओवर के लिए कितने रन्स यहाँ पर छोड़ पाएंगे विवेक शिलार, ये देखने वाली बात है. अब 7 गेंदों में 17 रन चाहिए. बड़ा हिट, क्या बड़े हिट के लिए जाएंगे महेंद्र, क्या लगता है योगी? मला तरी असं वाटतं की या चेंडूवर सिंगल घेण्याचा तो प्रयत्न करेल आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र तो हार्ड हिटिंग बॅटिंग करण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल, कारण या ओव्हरमधील विवेक शिलारचा शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकेल. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे. ग्रामपंचायत ढोलेचे विद्यमान सदस्य निवृत्ती मगर सर यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे आणि त्यांच्या समवेत रुपेशजी जाधव त्यांच्या समवेत आहेत. डोलेगावचे उद्योजक आहेत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. और आपकी भविष्यवाणी बिल्कुल सही साबित हुई. सिंगल ही लिया है अंतिम गेंद पर महेंद्र मागे ने. चौथे ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ वाशिरी टीम की पारी में. स्कोर हुआ है 40 रन 5 विकेटों के नुकसान पर. अब 41 रन हुए हैं, बल्कि 41. आखिरी ओवर में 16 रनों की जरूरत है. यह मैच बहुत ही जबरदस्त स्थिति में बना हुआ है. ऑप्शन क्या है बॉलिंग में ये देखना होगा. विवेक दलवी का ओवर बाकी है. जी हाँ, यतीश ने 1 ओवर किया है, प्रशांत ने 1 ओवर. 6 गेंदे और 16 रन चाहिए. 2 ओवर विवेक शिलार ने किए हैं. विवेक दलवी का ओवर बाकी है. मुझे लगता है कि उनके ही पास कप्तान जाना पसंद करेंगे या फिर किसी और खिलाड़ी को चुनेंगे, ये भी तो देखने वाली बात होगी. परंतु पैसा वसूल सामना पाहतोय आपण. सेमीफायनलची मॅच अजूनही मात्र या ठिकाणी या सामन्याचं चित्र स्पष्ट होत नाही की कोणता संघ हा सामना जिंकेल. टीम मीटिंग अजूनही चालू आहे. अजय विवेक दलवी की अजून एखादा नवीन गोलंदाजाचा इथे मात्र वापर केला जाऊ शकेल. आणि आता मात्र खूप मोठी मीटिंग जास्त वेळ घेतल्यानंतर समाप्त होते आणि चेंडू आता मात्र असेल विवेक दलवीच्या हातामध्ये. निवृत्ती मगर सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. आपलं मी या 7 स्टार ग्रुपच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सोबतीला आहेत डोलेगावचे या युवा उद्योजक मिस्टर रुपेश जाधव. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या व्यासपीठाची शोभा वाढवत असताना. बॉलिंग में जो ऑप्शंस थे उसमें नितिन भी उनके पास है, लेकिन ज़्यादातर हमने देखा है कि विवेक ही गेंदबाजी करते हैं और नितिन बहुत कम गेंदबाजी करते हैं खालिंग टीम की ओर से. तो कोई सरप्राइज़ नहीं है कि विवेक दलवी को ही गेंद दी गई है. विवेक जूनियर आप बोल सकते हो. 2 विवेक, एक विवेक शिलार और ये विवेक दलवी. रन्स है इनके पास बचाने के लिए. 16 रन्स डिफेंड करने हैं, लेकिन सामने है माइटी महेंद्र और उज्ज्वल शिलार. गजब का ये मैच. जे असा सामना मी TDPL मध्ये एक पाहिला होता, ज्यावेळी मीनाक्षी स्पोर्ट कॉलनी संघाच्या पूर्णपणे हातामध्ये सामना होता. या चेंडूनंतर नक्कीच त्याचा आपण उल्लेख करू. ओहो, यासाठीच या फलंदाजाला ओळखला जातोय आणि ती शेवटच्या चेंडूवर आज सिंगल धाव का घेतली होती त्याचा उत्तर देत असताना माटी महेंद्र मागे. स्लॉट में थी और महेंद्र मागे सेट बल्लेबाज है. गेंद उनको फुटबॉल की तरह नजर आ रही है. बैट का स्विंग देखने लायक था. पूरा स्विंग था बैट का, फुल स्विंग ऑफ द ब्लेड. और मिड विकेट के ऊपर से एक तगड़ा सिक्सर. पहली गेंद पर छक्का दबाव गेंदबाज पर डाल दिया है. अब 5 गेंदों में 10 रन चाहिए. हालांकि विवेक दलवी बहुत अच्छे गेंदबाज है, काफ़ी प्रतिभाशाली खिलाड़ी है. वापसी करनी होगी उनको. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन किया गया है. एक क्लोज इन फील्डर ऑफ साइड में जान वहां पर नजर आते हुए. विवेक शिलार विकेट कीपर की भूमिका में है. शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, कवर पॉइंट पर एक खिलाड़ी है और बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर. ये फिर से चली हवाई यात्रा पर. क्या ये कैच बनेगा? जी हाँ, जबरदस्त कैच, बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने. लाजवाब कैच और महेंद्र आउट.
ठुका गया है शुभम शेलार द्वारा। एक पैर पर संतुलन, नजरें पूरी तरह से गेंद के ऊपर, दिमाग में बाउंड्री, ये इतना आसान नहीं था योगेश। योगेश, आपने क्या कभी ऐसा कैच लपका था? अब 4 गेंदों में 10 रन चाहिए। चित्त थरारक लढत अजय स्कायर झेल होता, भरपूर वेळ चेंडू हवेत होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत शुभमने नजरच चेंडूवर केंद्रित केली आणि एका पिक्चरमध्ये मात्र पाहिलं तर या ठिकाणी खालिंग संघ या मॅचमध्ये कमबॅक करत असताना आणि हा फटका ज्यावेळी एक्झिक्यूट केला माहितीने, ज्यावेळी शुभमने झेल पकडला, स्वतःवर सुद्धा विश्वास नव्हता महेंद्रचं की हा झेल होईल, परंतु क्रिकेट आहे। अच्छी पारी खेलने के बाद महेंद्र आउट हुए हैं, जयेश आए हैं। बेहतरीन यॉर्कर, छकाया पूरी तरह से, बैट्समैन को सिंगल लेना चाहते हैं, ओहो सिंगल कंप्लीट। गेंदबाज गेंद को कलेक्ट करने के लिए पीछे पीछे चले गए और स्टंप्स जो है उन्होंने पैर से ही बिखेर दिए थे। ये चिकी सिंगल है, यहाँ पर रन नहीं होना चाहिए था मेरे ख्याल से। ऊंची बैकलिफ्ट और क्या परफेक्ट एग्जीक्यूशन है, जबरदस्त यॉर्कर। 3 गेंदे शेष है, 9 रनों की जरूरत है। अच्छी वापसी की है विवेक दळवी ने। आणि किती कुठेतरी या इष्टिरक्षक विवेक शिलारकडनं थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र ही अवंतर धाव आपण पाहतोय, परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, 9 धाब्यांची गरज। सामना जर मित्रांनो टाय झाला तर मात्र कुठल्याही प्रकारची सुपर ओव्हर नसणार आहे। ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आहे तो संघाला मात्र या ठिकाणी विजय घोषित केला जाईल, परंतु उज्ज्वल शेलार अजून एक होणार खेळाडू आपण पाहतो या खेळपट्टीवर आहे। विवेक दळवी पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला। मी नक्कीच जे अगोदरच म्हटलं होतं की या मॅचमध्ये खालिंग संघाला जर वापसी करायची असेल तर मात्र माटी महेंद्रची विकेट्स त्यांना मात्र घ्यावी लागेल आणि ती विकेट्स घेतली आणि आता मात्र समीकरण पहा, डू और डाय सिच्युएशन आहे। 2 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज। पिछले मैच में भी कुछ यही कहानी थी, हालांकि वो मैच तो जीता था, लेकिन फिर वही बात, महेंद्र आउट होने के बाद थोड़ी दबाव में आती है वाशिरे टीम। अब 2 गेंदें बाकी है, ये दबाव हटाना होगा यहाँ पर जयेश शेलार को। 2 बड़े शॉट्स की जरूरत, 8 रन चाहिए। विवेक चले, राइट आर्म राउंड द विकेट, इस बार स्टैंड एंड डिलीवर, सामने लॉफ्ट कर दिया है, डाउन द ग्राउंड, मैक्सिमम 6 रन। सामना पाहतोय मित्रांनो, सामना तुम्हाला आवडला असेल, सेमी फायनलची मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या। अतिशय सुरेख खेळ दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळतोय। काय जबरदस्त फटका इथे एक्झिक्यूट केला आहे जयेश शेलारने, थोडासा दुखापत आहे आणि म्हटलं जाते ना अजय की जखमी वाघ अजूनही मात्र घातकी ठरत असतो आणि तशाच प्रकारे फटका जयेश शेलारकडनं पाहायला मिळाला। 1 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी अजूनही 2 धाब्यांची गरज। जी हाँ, शेर तो हमला करता है लेकिन जख्मी शेर तबाही मचा देता है। 6 निकला है, दूर से खेला था लेकिन गेंद को दूर भी तो भेज दिया, बिल्कुल सामने खेला हुआ स्ट्रोक। 6 रनों के लिए 1 गेंद बची है, 2 रन चाहिए फाइनल में पहुंचने के लिए। शेरोबा वाशेरे को सिंगल भी बनता है तो यहाँ पर खालिंग टीम जीत जाएगी। या स्पर्धेमध्ये एक सुपर सामना टाय झाला होता पीजी स्पोर्ट कास्ने आणि धनेश 11 कुक्स या संघामध्ये, परंतु त्या सामन्यामध्ये पीजी स्पोर्ट कास्ने संघ विजय झाला होता, परंतु या ठिकाणी वाशेरे विजय होईल की खालिंग। 1 चेंडू 2 धाब्यांची गरज। दबाव गोलंदाजावर आहे, दबाव फलंदाजांवर आहे, दबाव क्षेत्ररक्षणावर आहे। ओहो, चांगला चेंडू पाहतोय आपण, 1 धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, थोडीशी मिस फील्ड आणि 2 धावा कंप्लीट आणि सामना जिंकलाय शेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाने। अनेक अनेक अभिनंदन आणि हार्ड लक विवेक शेलार, हार्ड लक ओम साई खालिंग। आणि पहिला संघ ठरला आहे या स्पर्धेमध्ये ग्रामीण पूल मधून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा शेरोबा स्पोर्ट वाशिरे। आज जो टीमें हार रही है कहीं ना कहीं साधारण स्तर की फील्डिंग उसके लिए जिम्मेदार है। यहाँ पर भी वही दृश्य था, दूसरा रन बनना मुश्किल था लेकिन फील्डर से हुई गलती बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, और आखिरकार जो 2 रन चाहिए थे अंतिम गेंद पर वो 2 रन पूरे कर लिए जयेश शेलार ने। दबाव की स्थिति में बहुत बढ़िया बल्लेबाजी उन्होंने की और आखिरकार ये क्लोज मैच, क्लोज फिनिश हमें देखने को मिला। शेरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम ने जीत लिया है और फाइनल में उन्होंने प्रवेश कर लिया है। नक्कीच एवढा नेट टू नेट जे फाईट पाहायला मिळाली होती आपल्याला आणि खरोखरच हा सामना यूट्यूब